आज सकाळी सकाळी दीदी आणि मी आपलं दररोजच्या सारखी घरातली कामं आवरत होतो आणि घराच्या साईडला लाकडं तोडायची सुरू होती आणि तिकडून दादा हे लाकूड घेऊन आले. पहिल्यांदा तरी मला वाटलं होतं की हे फक्त लाकूड आहे, पण नंतर समजलं की दादा हे मधाचं पोळं घेऊन आलेत. आणि सगळेजणच म्हणतात की मध खोकल्यासाठी वगैरे चांगला असतो, म्हणजे शरीरासाठी आपल्या चांगला असतो आणि त्यातल्या त्यात जर कडुलिंबाच्या झाडावरचा असेल तर मग खूप चांगला. आणि हा दादांनी आणलेला मध पण कडुलिंबाच्या झाडावरतीच घातलेला होता मधमाशांनी. मध या लाकडाला बघितल्यानंतर वाटलं होतं की गोल गुंडगुळा एवढासा आहे, मग किती निघेल आणि किती नाही. पण ताटामध्ये काढल्यानंतर बघा एवढा सारा मध निघालाय आणि एकदम असा जाडसर घट्ट आणि खायला तर गोड असतोच असतो. गावाला राहण्याचा हा एक फायदा आहे, म्हणजे सगळं प्युअर भेटतं, नो केमिकल. जावाजावांनी हातातली आपली सगळी कामं सोडून निवांत मध खात बसलो होतो आम्ही. दादा जसे गावाला आलेत तसं मी तरी दुसऱ्या तिसऱ्या टायमिंगचं हे मध खातीये. बघू शकता तुम्ही, खाण्याआधी बघूनच नुसतं तोंडाला पाणी सुटलं होतं. मध खाऊन खाऊन पण किती खाणार आहे. आम्ही तिघं चौघजण खात होतो तरी पण आम्हाला संपला नव्हता. मग म्हटलं उरलेला बॉटलमध्ये भरून तरी ठेवावा, नंतर उपयोगी पडेल. केमिकल बेस्ड विकत आणून खाण्यापेक्षा हे नॅचरल खाल्लेलं कधीही चांगलं. या मधाच्या पोळ्याचं तरी असं झालं होतं, म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका. असं चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.